अशाच एका मध्यरात्री मी होतो तुझ्या प्रतीक्षेत या झाडाच्या सावलीत आणि ती पैजही होती वाढ बघत पूर्णत्वाची. पैज? कसली पैज? पाण्याला येऊन घागर दडवू नकोस. निदान माझ्या समोर तरी. अहो, तुम्ही तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही. तुम्ही कोण आणि अशा मध्यरात्री इथे काय करताय? हाच प्रश्न मी तुलाही विचारू शकतो, मी पण विचारणार नाही. कारण ठाऊक आहे मला सार. काय काय ठाऊक आहे तुम्हाला? कशाबद्दल बोलताय तुम्ही? ठीक आहे, तुला माझ्याच तोंडून ऐकायचं असेल ऐक मग. आज संध्याकाळची बारावर तुम्ही जमला शिरोल्याच्या गप्पा. विषय निघाला भूतांचा. चांगलाच राहिला. तुम्ही ह्या झाडामध्ये तुम्हाला सांगायचं विसरलो. रम्या तापीनं पडलंय म्हणा. अरे पडलं असेल की या गावात उकंडी नाल्या भात चिलत तापीनं पडणार नाही तर काय होणार आहे? अरे येडा का खुला तू? ती ताप चिंतायची ताप नव. की राम्या त्या दिवशी त्या झाडाकडे गेलत म्हणा. त्या दिवशी पासूनच बिमार पडले. ते झाड लय बेकार बाबा. त्या गजावानाचे ते झाले की त्या गावाला माहित आहे. त्याला त्याला गुरळ पाडली, शेतातून खेचत नेला, झाडाला टांगून टाकली. अरे आणि त्याच्या बायकोला बिर त्याची बायको दुपारी घेऊन जाऊ लागली भाकर. तिला काय सुचलं काय नाही की त्या झाडाच्या मोडून गेली. झाडा शिकून गेली काय झालं की अशी तडफडून लागली अशी तडफडून लागली तिचा जीव गेला. अरे ते सरत होती. अरे सरत होतला नागपुडी करून मारलं की झाड लय बेकार आहे बा. आणि विश्वासराव लय म्हणू लागला झाडाला खिळा ठोकतो काय झालं? आणि त्या भूतानं दगडानं त्याचं तोंड ठेचून त्याचा तिथं जीव घेतला. या पिशी झाडा बा, पिशी झाडा. दिवसाच्या रात्री कव्वा कव्वा येते. अरे काय पोरं हो? आता काही सोय झाली माझ्याकडे. आता काहीतरी धणधणीत झालं पाहिजे बा. बरं, तुमचं चालू द्या. मी जरा जातो, मला काम आहे. हा? कोणतं काम? कोणतंच काम नाही. भूत म्हणलं त्याचे तर फाटते. अरे तर ते नाही बे. अशी तर खंडी बाबा. अरे भूत वगैरे काय नसतं. अरे कोणत्या जगात करता तुम्ही हा? काय भूत वगैरे काय नसते. अरे बापा देव आहे ते भूत बी आहे. अरे तसं काय नसतं रे. अरे सगळं अंधश्रद्धा आहे यार. अंधश्रद्धा आहे? हो. अंधश्रद्धा आहे? अरे हो यार. बरोबर घे. एक पैज घे तुका. पैज? हा? कसली पैज? काहीच नाही. खालच्या आळीच्या शेतात जे झाड, त्या झाडाला फक्त खिळा ठोकून यायचा बा. बस. काय लेका? इथला तर 2000 रुपये देतो बस अरे काय? बस काय बघ. अरे खिळा काय? अरे अख्खं झाड तोडून आणतो ना तुझ्यासाठी. अरे मग काय? हो. इकडे. काय सोबत ये. अरे, ये. ये मारुती रायाची शपथ. आणि मग त्या तू बाणाला जाऊन झाडाला खिळा ठोकून येतो म्हणून. घे. मारुती रायाची शपथ. आज रात्री 12 वाजता जाऊन त्या झाडाच्या बुंद्याला खिळा ठोक. बस. पण हे सर तुला कसं ठाऊक? सांगितलं ना, ठाऊक आहे मला सार. मी तुझ्याच प्रतीक्षेत होतो. अच्छा. म्हणजे तुम्ही पाठलाग करतोत ना माझा? हा. पण का तुम्ही तर या गावातले दिसत नाही आणि या आधी तुम्हाला इथे पाहिल्याचं पण आठवत नाही.
जाऊ दे. कशाला ही डोळफळ चर्चा, डोक्याला ताप उगाच. त्यापेक्षा ठरवलंच ते कर आणि हो मोकळा आणि जा निघून इथून. का बरं थांबलोच इथे जरा वेळ तर तुझी काही हरकत आहे का हा? तुझ्याच भल्यासाठी सांगतोय. जीवाची पर्वा असेल क्षणभरही थांबू नकोस इथे. जीवाची पर्वा आणि 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 तू सोबत असताना अरे म्हाताऱ्या, अरे तू सोबत असताना मला कशाची रे भीती हा? आणि जर तसा प्रसंग आला तर मला वाचवण्यासाठी तू आहेसच ना सोबतीला हा? सॉरी 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 हा सॉरी सॉरी म्हणजे म्हणजे तू माझी वाट पाहत तू इथेच बसून होतास नाही का? बरं म्हाताऱ्या, मला सांग, तुला इथे भीती नाही काय वाटत? या झाडावर म्हणे समंद राहतात. नाव घेऊ नकोस माझं. काय झालं? म्हणजे खरंच समंद राहतात पण तू काय झाडावर? मूर्ख पोरा, थोबाड बंद ठेव तुझं. नाव घेऊन त्याची शक्ती वाढवू नकोस. स्वतःच्या मरणाला स्वतःच्याच तोंडाने आमंत्रण देऊ नकोस. म्हाताऱ्या, तू ना अगदी त्या गावातल्या सदाभक्तासारखंच बोलायला लागलास बघ. अरे तू ना अंगात आल्यावर असंच काहीतरी भूत प्रेत संबंध असंच काय तू बडबडत असतो बघ. म्हाताऱ्या, तू मांत्रिक तर नाहीस ना? नाही म्हणजे तरी म्हटलं की एवढ्या रात्रीचा हा म्हातारा इथे कशाला मरायला आला असेल? बरं ठीक आहे, तुमचं खरं काय काम ते रात्रीत असतं ना? काय ते तुमचं स्मशानात पूजा बिजा चारणं मारणं कवट्या बिवट्या. भूत खरंच असतं का रे? नाही म्हणजे तू मांत्रिक आहेस ना, एवढा तरी एक्सपिरियन्स असेलच तुला. ही मांत्रिक नाही. काय मांत्रिक नाही? मग काय वाट चुकून अडकून पडलास का इथं हा? का तुला चकव्यानं बोलवलं म्हणून आलास? वाट चुकायला आधी प्रवासात असावं लागतं. इथेच शेकडो वर्षापासून. शेकडो वर्षापासून? काय काय वय काय तुझं? या झाडा एवढं 100 200 500 1000 याहूनही जास्त. म्हणजे म्हणजे तू तू नक्की देव असला पाहिजेस. अरे वा, क्या बात आहे. ऐका हो लोकांनो, या पांडुरंग निनाव्याला मध्यरात्री या वडाच्या झाडाखाली साक्षात पांडुरंगाने भेट दिली हो. पुरे झाली. थट्टा? अरे अरे नाही, अरे खरंच खरंच मला देवदर्शन झाल्यासारखंच फील होत आहे. तुला काय ठाऊक रे देवाबद्दल? असं फार नाही, पण ते म्हणतात ना की तो अनादी अनंत आहे वगैरे, तुझ्यासारखा. कळेल तुला सार वेळ आली की. म्हणतात ना, वेळेआधी कुणाला काही कळत नाही आणि मिळतही नाही. म्हाताऱ्या, छान बोलतोस तू हा. अगदी त्या देवळातल्या पुजाऱ्यासारखंच बघ. मस्त गोड वाटतं ऐकायला. का आता देवळातल्या सारखं प्रवचन करू म्हणतोयस? काय म्हाताऱ्या, अरे मी तुझी एवढी प्रशंसा करतोय आणि तू तर या ऐक, गप्पा मारत बसण्याची ही वेळ नाही. एक एक क्षण महत्वाचा आहे. वेळ निघून गेली की पस्ताव्याशिवाय काहीच हाती लागत नाही. अरे म्हाताऱ्या, तू कशाला टेन्शन घेतोयस हा? अरे माझं काय काम ते मी करणारच. अरे 4 चौघात पैज उचलली ठीक आहे, उगाच दाखवून देतो बेट्यांना की हा पांडुरंग निनावे का हिंदीचा माणूस आहे. अरे नुसता असं तोंडा देखत बोलणारा नाहीये तो. उद्या सकाळी जेव्हा या झाडाच्या बुंद्याला खिळा ठोकलेला पाहतील ना, तेव्हा बघ कसे चेहरे होतील साऱ्यांचे. छायला भीती दाखवतात लेकाची. कशाची? तर या झाडाची भीती. अरे दिवसा काय रात्री काय, झाड तर झाडच असणार ना. म्हाताऱ्या, तुला सांगू, मुळात भीती ही झाडाची नाही
आहे अंधाराची. आणि या अंधाराला घाबरतात हे लोक. आणि तू मी काय तुला नाही का वाटत भीती अंधाराची? म्हाताऱ्या, त्याची एक गंमत आहे बघ. अंधार म्हणजे काय असतं रे? अरे प्रकाशाची अनुपस्थिती म्हणजे अंधार. प्रकाशात वस्तू डोळ्यांना स्पष्टपणे दिसतात आणि अंधारात त्या झाकल्या जातात. बस एवढाच तो फरक. म्हणजे तू अंधाराला भीत नाहीस तर? म्हाताऱ्या, मी जर अंधाराला घाबरलो असतो तर मी ही पैस तरी उचलली असती का? आणि अशा मध्यरात्री इथे आलो तरी असतो का बरं? हा? समजा मी तुझ्या सोबतीला नसतो तर? तर काय, मी काय तुझ्या हिमतीवर इथे आलेलो नाही? नाही. छे, मग कुणाच्या हिमतीवर आलायस? ए म्हाताऱ्या, मी काय तुला बोलावणं पाठवलं नव्हतं. माझ्या सोबतीला ये आणि इथे बस म्हणून, कळलं? बरं, मी आलो हे महत्वाचं नाही का? आहे ना. हजारो वर्षापासून अपूर्ण राहिलेली पैस पूर्ण करायला तू पुढे आलास, याबद्दल तू कौतुकाचा धनी आहेस. पण आता पण काय? तू या झाडाबद्दल काहीच ऐकलं नाहीस का? म्हणजे संबंध? ऐकलं ना, ऐकलं. अरे लहानपणापासून ऐकतच आलोय. तेव्हा वाटायची भीती, पण जसा जसा मोठा होत गेलो, 4 पुस्तके वाचली, तेव्हा कळायला लागलं की हे सर्व अंधश्रद्धा आहे. अरे याला शास्त्रीय कारण नाही. काय तर म्हणे अमावस्येच्या रात्री म्हणे इथे भूतांची यात्रा भरते. कोणी म्हणतं इथे रात्री बेरात्री दिवे नाचतात. कोणी म्हणतं या झाडावर संबंध राहत. आईला अडाणी लोक. अशा काही घटना घडल्या. दूर हो, माघारी फिर. माझा आदेश आहे. ए म्हाताऱ्या, कुणाशी बोलतोस तू? हा? काही नाही, पण चल आटप लवकर. छे, अरे अजून रात्र काढायची आहे इथे. अरे आता जर गावात गेलो तर लोक म्हणतील की पांड्या खिळा न ठोकताच परत आला. आणि सकाळी जर गेलो तर म्हणतील कशावरून तू हे काम रात्रीच केलंस? सकाळी चुपचाप जाऊन केला अशी. त्यामुळे रात्री इथेच काढायची. आहेच काय त्यात? अजून 1-2 प्रयोग बस, मग पहाट उगवेलच. आणि तसंही सोबतीला तू आहेसच ना. अरे बोलता बोलता निघेल रात्र. बरं म्हाताऱ्या, तू काहीतरी म्हणत होतास ना, इथे कसल्या तरी घटना घडल्या. कसल्या घटना? हळी या झाडाने घेतलेली म्हणजे नावाच्या संबंधाने? आईला. अरे म्हाताऱ्या, मला सांग, बळी घेताना कुणी पाहिलं रे? तू पाहिलं का तुझ्या डोळ्यांनी? का त्या गावातल्या लोकांनी पाहिलं जे या झाडाबद्दल चर्चा करत राहतात? आता मला सांग, मागच्या वर्षीची गोष्ट, ते गजावानाचं प्रेत सापडलं म्हणे या झाडावर, गळफास घेतलेल्या अवस्थेत. आता मला सांग म्हाताऱ्या, हे कसं सिद्ध करणार की गजावानाने आत्महत्या केली का भूताने त्याला मारलं? पण या झाडावर का? इतर शेकडो झाडे असताना. म्हणजे तुला म्हणायचे की खरंच या झाडावर संबंध राहतात? मग म्हाताऱ्या, ते संबंध आतापर्यंत का दिसणार आहे आपल्याला? हा? संबंध? ए संबंध! मूर्ख पोरा, थोबाड बंद ठेव तुझा. कळलं. बाकी म्हाताऱ्या, तू एक घाबरटच आहेस बरं का. अरे रात्री बेरात्री फिरतोस, पण भूतांचं नाव काढलं की फाटते. मला ठाऊक आहे ते आहे, आणि तू हे स्वीकारत नाही. काय भूत? आणि या झाडावर? का तूच आहेस एक भूत, अतृप्त आत्मा? थांब थांब, तू मला काय म्हणाला होतास की तू इथेच राहतोस या झाडाच्या सावलीत शेकडो वर्षापासून? म्हणजे ए म्हाताऱ्या, म्हाताऱ्या,
मालकाचं अविनाशी साम्राज्य. तू आलास, जागत नेलंस मला माझी निवड. तू याला होता असाच वैजेचा विडा उचलून. नव्हता विश्वास त्याचा माझ्या अस्तित्वावर, बळी घेतला मी त्याचा इथेच. तेव्हापासून गाव झालं शहाणं. ओळखून आहे माझी शक्ती, म्हणूनच फिरकत नाही इकडे कुणी. रात्री काय दिवसाही पिढ्यान पिढ्याचा संचित आहे त्यामागे. हे संचित आपल्या मुलाला डोकं वारसा हक्का येईल. आपल्या आई बाबा समाजाकडून ठेवतात, राहतात दूर या जागेपासून. तुझ्यासारखे मूर्ख विश्वासू ठरतात माझे. तुला काय वाटलं त्याच्या वाल्याने आत्महत्या केली? अरे मी ओढून आणलं त्याला इथे. दरवर्षी लागतो मी जगणार कसा? आज तू माझा आनंद आहे. निघून जा इथून. पोरा, निघून जा. ए, थंड्या, झोप. पोरा, पोरा, निघून जा. त्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवू नकोस. निघून जा. ए, थंड्या, झोप. झोप म्हणतोय ना. एक तास झोप. अरे मी इथे असा उभा असताना तुझा माझ्या अस्तित्वाच्या हा? तू चालवणार हत्यार माझ्या निवासस्थानावर. त्यासाठी तू जिवंत तरी असला पाहिजेस ना. ए म्हाताऱ्या, म्हाताऱ्या, ए म्हाताऱ्या. ए म्हाताऱ्या, 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 ठीक आहेस का? म्हाताऱ्या, मी ठीक आहे. आणि तो तो गेलाय. गेला का? तू गेला? हो. म्हाताऱ्या, कुठल्या नाटक कंपनीत होतास रे? हा? अभिनय छान करतोस तू, हा? आणि डायलॉग पण चांगला बोलतोस. अरे सिनेमाचा सिनेमा चांगलं नाव कमावशी. म्हाताऱ्या, खरं सांग, कुणी पाठवलं रे तुला माझ्या माथावर? त्या गावातल्या टार्गेटानेच ना. तरीच तुला माहित होतं की मी इथे येत असल्याचं. हा? आजकाल आलं माझ्या लक्षात. म्हणजे तुला ठोक असं वरवर सांगायचं आणि नंतर संबंधाचं सोंग आणून मला घाबरवायचं. नाही पोरा, अरे विश्वास ठेव माझ्यावर. अरे कोण आपला कोण परखा ओळख. कळतंय मला. तर काय मी लहान बाळ नाही, कळलं? आणि तू मला शिकवण्याची गरज नाही. समजलं ना? निमूटपणे बसून राहते बाजूकडे झाडाला. काय शोधतोयस? नाटकं जमा करतोय. थंडी वाजत आहे मला. म्हणजे तू खरंच इथे रात्र काढणार आहेस? मग काय खोट? अरे पैसे घेतलेत मी देवळातल्या मारुती पुढं. आणि आता जर गावात गेलो तर फारच विस्कट आहे. अरे लोक हसतील माझ्यावर. आणि तसंही तुमचा हा डाव मी सहजासहजी यशस्वी होऊ देणार नाही. कळलं का? बसून राहा तिथे थंडीत. तुला शेकोटीची गरज नाही. अरे हो यार, तुला तर थंडीत वाजत नाही ना. तुम्ही
अरे हो, तू तर संबंध आहेस ना, मी ते विसरलोच होतो. मग संबंधराव, किती पैसे चालले तुम्हाला त्या गावातल्या टार्गेटांनी? हा, का रात्री काही काम धाम नव्हतं म्हणून येऊन बसलास ते माझ्या सोबतीला? का तूच आहेस तो मारेकरी इथे भेटलेल्या सगळ्या मुद्द्यांचा? हा, खरं सांग फेरड्या. खरं सांगू विश्वास, हा, बोल. मीच आहे तो मारेकरी. शस्त्र चालवणारा दुसराच. त्या संबंधानेच माझ्या शरीराचा ताबा घेऊन त्यानेच घेतले हे बळी. आणि तू जर आता इथून निघून नाही गेलास तर तो तुलाही. मला एक वेगळी शंका येते रे. कसली? तू कोणी नाहीस, मग वेड्यांच्या इस्पितळातून पळून आलेला वेडा आहेस, वेडा. संबंधही तुझा बळी घेऊन असाच हसणार आहे. आले माझ्या लक्षात. जातो मी. माझा इथे असल्याचा किंवा नसल्याचा काही एक फरक पडणार नाही. जाण्याआधी तुला एक सांगतो, तो संबंध पुन्हा आला नाही, तो येईलच. आणि त्याने कितीही अकांड तांडव केला तरी त्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवू नकोस, तरच तू वाचशील. जातो मी. अरे म्हाताऱ्या, अरे अरे थांब ना. काळजी घे. अरे ऐक ना. अरे निदान सोबतीला तरी थांब. अरे आता ऐकेल तुझं. अरे गप्प बसेल, ऐक ना. आईला येणा बांबूच होत म्हातारा. जा जा. अरे गरज नाही तुला आणि मला बी नाही गरज. जा. एकाची लागलीच नाही. कोणा तिकडे? अरे अरे म्हाताऱ्या, म्हाताऱ्या. काय जागीच थंडी पडली नाही? शेकोटीचा उजेड दिसला. आधी तर भिलोच, मग कसं तरी हिंमत करून आलो. अरे मी याच गावचा. अच्छा, हा, हे समोरचं शेत आहे की नाही? हा, हे मवच आहे. आणि गावात एक दुकान बी आहे. पण तू कस काय इकडं? तुला ही जागा माहित नाही वय? शापित आहे असंच ना. अरे मग काय तर अख्ख्या गावाला माहित आहे आणि तुलाच माहित नाही वय? अरे मी तुला हेच सांगायला आलो होतो, इकडे थांबू नको, वाटल्यास माझ्याकडे थांब. म्हणजे तुम्हालाही तो म्हातारा दिसला होता का? कोणतं म्हातारं? बोललोय का ना तुझ्या संग? मग काय तर मस्त गप्पा मारल्या आम्ही. हा. अरे गैबू, तेच तर या झाडावरचं भूत होतं. देवाची कृपा होती म्हणून वाचलास तू, नाहीतर ते कोणाला बी सोडत नाही. चल चल इथून लवकर लवकर चल, जागा सोड ही. चल जा. तुम्हाला जायचं असेल तर जा, मी जागा सोडणार नाही. बघ हाय की येड्यावानी बोलायलास तू, ही जागा सोडणार नाही. तुला भूतानं झपाटलंय भावा. मला नाही, तुम्हाला झपाटले आणि तेच भूत मला उतरायचं आहे, कळलं? अच्छा, म्हणजे तुला खोटं वाटायला? सबशेल खोट. कुणी पाहिलं भूत? तुम्ही पाहिलं का तुमच्या डोळ्याने? आता गावातल्या लोकांनी पाहिलं जे दिवसभर या झाडाबद्दल चर्चा करत राहतात. अरे मी पाहिलं माझ्या डोळ्याने. याला याला पुरावा काय? पुरावा? पुरावा मग स्वतःचा अनुभव. अरे मी बायको खाल्ली या झाडानं. म्हणजे सांगतो आई,
पक्कळ दवाखाने केलो पण कोणाला काहीच कळणार गेलं. तिला झालं तरी काय. मग एकानं सांगलं तिला बाहेरचं झालं असं तिला मात्रिकाकडे घेऊन जाय. ओम भीम भीम चामुंडाय विचे. ओम भीम भीम चामुंडाय विचे. ओम भीम भीम चामुंडाय विचे. तुझ्या बायकोला भूतानं झपाटलंय. भूतलंय तर प्रिय आहे त्या झाडावरचं. बाबा याच्यावर उपाय काय बाबा? बाबा उपाय सांगा. उपाय हाय. उपाय लय जालिम आहे. करू शकशील? बाबा तुम्ही जे उपाय सांगाल ते मी करायला तयार आहे बाबा. ठीक आहे. तर मग ऐक. तुला एका कुमारी मुलीचा बळी द्यावा लागल. कुमारी मुलगी आणून आपली मुलगी बी कुमारीच नाही. म्हटलं काय हरकत आहे. आपल्याला त्यांची द्या. आणि आपल्याला परत दिली. अच्छा. ती इशारा करताच या पोरीचा शीर धडा वेगळा कर आणि ते बळी त्या झाडाला. काढला आणि गळ्यावरून फिरवणार. कोण? नालायक! अरे काय केलंस हे? अरे हीच वेळ होती ती बळी द्यायची. आता तुला याच्यातून कोणीच वाचू शकणार नाही. अरे तू माझा अपमान केलास. माझ्या विद्येचा अपमान केलास. आता तुझ्या बायकोला कोणीच वाचू शकणार नाही. तुझी बायको मेल्याशिवाय राहणार नाही. तुझी बायको मेल्याशिवाय राहणार नाही. मांत्रिक शिव्या देत निघून गेला. आणि मी बी मग या पोरीला घेऊन घरी आलो. आणि 2 दिवसात मी बायको मेली. सॉरी हा. आता तरी बसला नाही श्वास. जाऊ द्या हो, सोडा तो विषय. असं कसं? तूच म्हणला होता ना भूत बघल्या काय म्हणून. मग तुम्ही पाहिलं का तुमच्या डोळ्याने भूत? तुम्ही फक्त त्या मांत्रिकाच्या बोलण्यावर विश्वास ठेवलात बस. आणि मी बायको मेली ती कशामुळं? ते मी कसं सांगू? मी डॉक्टर थोडीच आहे. हा पण एवढं नक्की सांगू शकतो की तुमच्या बायकोच्या मरण्याचा आणि त्या भूताचा काहीही संबंध नाही. म्हणजे मी खोटं बोलायलो असं तुला वाटायलं? हे बघा, मला जे वाटतं ते मी सांगितलं. बाकी तुम्ही खरे बोला की खोटे याच्याशी माझं काही घेणं देणं नाही. कळलं? म्हणजे तो मांत्रिक मूर्ख, मी मूर्ख, आता गाव मूर्ख आणि तोच तेवढा शाणा, असंच ना? तर मग ऐक, मीच तो गजावानी. ऐकलं असशीलच माझं नाव. या झाडाला फाशी घेतला होता मी. म्हणजे गावातली गँग चांगलीच हात धुवून लागले म्हणायची माझ्या मागे. हा आधी तो म्हातारा आणि आता हा गजावानी. यादी अजून संपली नाही भावा. अर्धी थाय विश्वासराव.